गुड सकाळी मॉर्निंग. गुड मॉर्निंग होते, पण इकडे सगळा प्रॉब्लेम झालाय. पाऊस पण एका बाजूला पडतोय आणि लाईट पण गेले, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतोय. पाठवा इकडे जरा. आमच्या पेरण्या राहिल्यात सगळ्या. मा- माझं आमच्याकडे नाव नाहीये. अरुणा उतेकर, मी ठाण्यावरून बोलतेय. 87 फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन. मी जेव्हा 1 वर्षापूर्वी मी जॉईन झाली, त्यावेळेला माझं वजन होतं 85 किलो. त्या 85 किलो वजन कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होती. पण यश म्हणतो ते यश मिळत नव्हतं. त्याच्यासाठी YouTube वरती मी झुंबा वगैरे करत होती. पण 1-1.5 किलो वजन कमी व्हायचं, पण जास्त व्हायचं. पण कमी कसं करायचं, जास्त झालेलं कमी कसं करायचं हे नॉलेज नव्हतं. 87 फॅमिलीला जॉईन झाल्याच्या नंतर मला नेमकं उत्तर मला मिळालं, की जर आता तुझं जर कमी होतंय, तर त्या कमीमध्ये कंट्रोल कसं करायचं, किंवा जर वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी तू जे प्रयत्न करतेस, त्या प्रयत्नामध्ये यश का येत नाही, तर तिथे माझ्या फॅमिलीला उत्तर मिळालं, की तुझं जे कंटिन्यू मार्गदर्शन आहे, ते मार्गदर्शन किंवा त्यांचं नॉलेज जे आहे ते मला मिळत नव्हतं. त्यामुळे माझं कंट्रोलमध्ये येत नव्हतं. वजन मला 1-1.5 किलो कमी होते हे मला आनंद होत होता हो. म्हणजे झालेला आनंद समजत होता मला, की ते जाणवत होतं. पण त्याच्यानंतरचे जे नॉलेज आहे, मी सकाळी उठल्याच्या नंतर मला काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, दिवसभर माझं लाईफस्टाईल जी आहे ती बदलली पाहिजे. माझ्या मार्गदर्शन मी बोला ना, सॉरी, यायला लागलंय ऐकू. हा. फोन आला. तर ते सगळं मला मिळत नव्हतं, ते मला 87 फॅमिली मधून मिळालं. आणि आज माझं वजन जवळजवळ 13 ते 14 किलो कमी झालेलं आहे 1-1.5 वर्षामध्ये. आणि मला खूप आनंद वाटतोय, कारण का त्या वजनामुळे माझी जी आतून मला जे त्रास होत होता किंवा चिडचिड होत होती, मला अंगाला पूर्ण खाज येत होती, पूर्ण चट्टे शरीरावरती होते, ते निघून गेल्याच्या नंतर सकस संतुलित आहार मी माझ्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर हे मला घेतलं पाहिजे, किंवा ह्याच्यावरती मला अभ्यास करून मला समजून माझं माइंडसेट स्थिर करून मला हे सगळं केलं पाहिजे. हे मला 87 फॅमिलीने मला शिकवलं, किंवा 87 फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर मला हे मार्गदर्शन मिळालंय. हे मार्गदर्शन मला अगोदर कुठेच मिळालं नाही, कारण मी सगळं करत होती. जवळजवळ 5 ते 6 वर्ष वजन माझं वाढत चालले होतं, आणि त्याच्यावरती मी अभ्यास करत होती, समजून घेत होती, की मला कमी करायचंय, कारण मला त्रास होत होता. भरपूर चिडचिड होत होती. त्यामुळे घरामध्ये जे प्रॉब्लेम होते ते माझ्यामुळे होत होते, हे मला कळत होतं. आणि त्याच्यासाठी मला उभं राहायचं होतं, त्याच्यासाठी मला बदलायचं होतं. आणि हे बदलण्याचं काम जे आहे ते 87 फॅमिलीतून मला मिळालेलं आहे. अशा या 87 फॅमिलीला थँक नमस्कार. किंवा मार्गदर्शन नुसतं माझ्यापुरतंच ते मर्यादित नव्हतं, तर माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा त्याचा अनुभव मला घेता आला. आणि कुटुंबामध्ये सुद्धा माझं परिवर्तन झालं. सकस संतुलित आहार आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्याच्यामधून आमची लाईफस्टाईल बदलली, किंवा आमच्याकडे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हे 87 फॅमिलीने आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे. आणि ह्या 1-1.5 वर्षामध्ये जे आम्ही स्वतःसाठी प्रयत्न करतोय, तर तसंच कुठेतरी क्लिक झालं, की बाबा नाही, मला बदलता बदलता मला दुसऱ्याकडे पण बघण्याचा दृष्टिकोन हा 87 फॅमिलीने दिला. आणि दुसऱ्याला बदलण्यासाठी किंवा दुसऱ्याला समजून घेण्यासाठी, दुसऱ्याला मदत करण्यासाठी 87 फॅमिली आम्हाला एक नंबर असं वाटायला लागली. आणि ह्या 87 फॅमिलीला न सोडणं हा संकल्प जो आहे, हा मनाशी ठाम आम्ही करून केलेला आहे. हा सगळ्यांनी मिळून केला. सगळ्यांना असं वाटायला लागलं, की 87 फॅमिली मधून आम्हाला जो आधार मिळालेला आहे, हा आधार आमच्या पुरता नाहीये, तर आम्हाला तो दुसऱ्याला तुझा देता आला पाहिजे. आणि ती मदत आम्ही सगळं कुटुंब करत आहोत. थँक्यू 87 फॅमिली. चलो, थँक्यू मॅडम. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अरुणाताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत नेक्स्ट एक्सपिरियन्स पद्मजा पाटील.